नमस्कार मित्रांनो, धीरज घरत ब्लॉगमध्ये मी धीरज घरत आपले हार्दिक स्वागत करत आहे। आज आहे 22 जून, सकाळचे 4:45 झालेले आहेत आणि आम्ही आज निघालो आहोत अंधारबन ट्रॅकसाठी। साधारणतः आता आम्ही इथून ओवळ्याला जाणार आणि तिथून बस आहे 5ला निघायचं आहे। त्या हिशोबात मी आता तयारी करून रेडी आहे। माझे मित्र एकनाथ घरत आले की आम्ही इथून निघणार आहोत। आज एक वेगळा प्रवास आहे आणि परत त्याच मित्रांबरोबर हा प्रवास करणार आहेत। दुर्गा भ्रमंती ग्रुप ओवळे यांच्याबरोबर आम्ही आता जाणार आहोत। थँक्यू। सकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आम्ही आता लोणावल्याच्या एका पेट्रोल पंपावर डिझेल टाकायला थांबलेलो आहोत। सकाळचे 8:45 झालेले आहेत। मित्रांनो, सकाळचे 9:15 झालेले आहेत आणि आम्ही आता अंधारबन बेस कॅम्पपर्यंत पोहोचलेलो आहोत। आता इथून ट्रेक चालू होणार आहे। थोडासा नाश्ता करून आम्ही पूर्ण ट्रेक करणार आहोत। मित्रांनो, वातावरण बघा किती आल्हाददायक आहे। धुक्याची चादर एकदम गार पडलेली आहे। प्रॉब्लेम झाला आहे, मित्राची छत्री राहिली, त्याच्यामुळे आम्ही आता परत मागे पडलोत आणि बाकीचे सर्व लोक पुढे गेलेत। बघूया आता तो येईपर्यंत थांबलोय, मग पुढचा प्रवास चालू करू। बघा धुका किती दाट पसरलेला आहे आणि हे निसर्ग सौंदर्य सह्याद्रीचं। या ट्रॅकमध्ये असे नैसर्गिक झरे भरपूर प्रमाणात आपल्याला दिसतील। मित्रांनो, आज रविवार असल्या कारणाने गर्दी भरपूर आहे। मित्रांनो, हे बघा काही ठिकाणी अशी वॉटर क्रॉसिंग करण्यासाठी फॉरेस्टने ब्रिजची सुविधा केलेली आहे।
दुपारचे 11:30 वाजले आहेत आणि आता मी जेवायला बसलेलो आहोत. मित्रांनो बघा, समोरच्या डोंगरात आता थोडंसं ऊन पडायला लागलं आहे. धुकं किती घनदाट आहे. मित्रांनो आता दुपारचे 12:15 झालेले आहेत आणि साधारणतः हाफ ट्रेक पूर्ण झालेला आहे. आता काही कारणास्तव हाफ ट्रेकच ला अलाउड आहे, त्याच्या पुढे जाऊन काही देत नाहीत. आणि हा व्ह्यू बघा निसर्गाचा. हे बघा अर्ध्या तासाच्या याच्यात 3री वेळ मेघनाची जेवाची झालेली आहे. मित्रांनो दुपारचा 1 वाजला आहे आणि साधारणतः हाफ ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आता सध्या हाफच ट्रेक केला जातो. पुढचा ट्रेक बंद केलेला आहे, त्याच्यामुळे हा ट्रेक पूर्ण करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत. थँक्यू.